नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तुम्ही कधी दुधी भोपळ्याचा हलवा खाल्ला आहे का? नाही ना? चला तर मग एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमचाही हलवा कसा बनला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। यासाठी काय करायचं, एक भोपळा घ्यायचा, भोपळ्याची सर्व साल काढून घ्यायची, देठ आणि पाठीमागची बाजू पण काढून घ्यायची। भोपळ्याचे उभे काप करून भोपळ्यामधला पांढरा गर काढून घ्यायचा आणि सर्व भोपळा किसून घ्यायचा किसणीने। भोपळा किसून झाला की एका पॅनमध्ये 1 लिटर दूध घ्यायचं, यामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची। माझ्याकडे घरात 4 पेढे शिल्लक होते म्हणून मी त्याचा यात वापर केला। तुम्ही इथे दूध पावडरही वापरू शकता। दुधाला व्यवस्थित उकळी आणून घ्यायची। उकळी आलेल्या दुधामध्ये आता हा किसलेला भोपळा शिजवून घ्यायचा। यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि थोडेसे काजूचे तुकडे घालून घ्यायचे, सोबत 1 चमचा साजूक तूपही घालून घ्यायचं आणि दूध कंटिन्यू हलवत राहायचं। साईडला जे लटकलेलं असतं ते काढत राहायचं। दूध पूर्ण आटेपर्यंत भोपळा व्यवस्थित शिजून जातो। भोपळा पूर्ण कोरडा होऊ द्यायचा, त्यात काहीच दूध राहिलं नाही पाहिजे। एकदम कोरडा झाला की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। अशा प्रकारे आपला दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे। वरतून यावर थोडेसे काजू बदामाचे क्रश टाकून घ्यायचा। अशा प्रकारे आजची रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा, म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।